Guys, myself Gulab Thumre and welcome to the channel Eduon Tips. ओके बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स टिश्यू स्टार्ट केलं होतं. कॉम्प्लेक्स टिश्यूमधलं पहिलं झायलम बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण फ्लोएम बघणार आहोत. ओके, झायलम जे आहे ते काय म्हणतात कंडक्शन ऑफ फूड आणि वॉटर अँड मिनरल्स. ते वॉटर अँड मिनरल्सचं कंडक्शन करत होतं. ते कुठून ते कुठं रूट ते अदर बॉडी पार्ट्सकडं. ओके, मग फ्लोएम काय आपण सांगितलं होतं की कंडक्शन ऑफ फूडचं कंडक्शन करतं आहे. मग ते कुठून ते कुठं एक तर आता फ्लोएम ऑब्वियसली फूड कुठं फॉर्म होतं ल्यूजमध्ये. मग ल्यूज ते अदर पार्ट्स. दॅट्स ऑल. ओके, लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेक्चर. ओके, आय होप यू गायज आर गेटिंग. जरी काय तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम वाटत असेल किंवा काही समजत नसेल किंवा हा समजला नाही किंवा हा कन्सेप्ट समजला नाही, ह्याच्यावरती काय ट्रिक व्हायचे ह्याच्यावरती ट्रिक सांगा किंवा ह्याच्यावरती ट्रिक सांगा, असं काही जरी तुमचे म्हणजे कमेंट वगैरे असतील तरी कमेंटमध्ये सांगत जावा. तुम्हाला काही पाहिजे असेल किंवा हा कंटेंट थोडंसं सांगा किंवा हा कंटेंट बाबा याच्या नोट्स पाहिजेत, असं काही तुम्हाला जरी पाहिजे असेल ओके तरी कमेंटमध्ये सांगत जावा किंवा कधी पण त्या व्हिडिओच्या कमेंटला सांगा. पण I will reply and I will definitely work on it. Okay, let's start. फ्लोएम काय करते? फ्लोएम ट्रान्सपोर्ट फूड मटेरियल. ओके, फ्लोएम ट्रान्सपोर्ट्स द फूड मटेरियल. कुठून ते कुठं लीव्जमध्ये फॉर्म होते ना. सो लीव्ज टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. फ्लोएम इन अँजिओस्पर्म्स इज कंपोज्ड ऑफ येस इथं पण सेम टू सेम पाठीमाग काय बोललं आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये. झायलम पॅरेंकायमा, परत अनादर झायलम फायबर्स अँड देन ट्रॅकिड्स आणि वेसल्स. झायलम पॅरेंकायमा, झायलम फायबर्स, ट्रॅकिड्स आणि वेसल्स. ओके राईट, म्हणजे ह्या सिक्वेन्समध्ये बघितलं. मग ह्यात सुद्धा सेम टू सेम सिक्वेन्स फॉलो. झायलम पॅरेंकायमा, झायलम फायबर्स. इथं काय असतं, इथं चेंज होतात म्हणजे स्यू ट्यूब इलेमेंट्स आणि कंपॅनियन सेल्स. ओके, कंपॅनियन सेल्स, स्यू ट्यूब इलेमेंट्स आणि कंपॅनियन सेल्स. सेम ह्या सिक्वेन्सनं आपण अभ्यास करायचा आहे. ओके, आता पहिल्यांदा काय बघूया, ह्याच्याबद्दल एक थोडंसं इन शॉर्ट सांगतो. पहिल्यांदा हे जे आहे ना, हे बाहेरच्या साईडचं दॅट इज हे डायग्राम म्हणजे एकदम डोक्यात परफेक्ट. पॅरेंकायमा, परत हे जे आहे ना दॅट इज द काय म्हणतात स्यूट्यूब इलेमेंट्स. ओके, दिस इज स्यूट्यूब इलेमेंट्स अँड दिस इज कंपॅनियन सेल्स. ओके, दॅट्स ऑल. बस एवढं लक्षात ठेवायचं. ओके, तर दिल्ली पण आय थिंक येस, दिस इज स्यूट्यूब इलेमेंट, this is companion cell, right? This is companion cell and this is the parenchyma. Here is given parenchyma, sieve tube elements. This is sieve tube element and this is companion cell. This is companion cell. ओके, बस ही डायग्राम एक बॅक ऑफ द माइंड ह्यानुसार लक्ष ठेवा. पहिल्या स्टार्टिंगला काय पॅरेंकायमा. ओके, आता दिलं आहे लेट्स स्टडी फ्लोएम पॅरेंकायमा. पहिला आपण एक हेडिंग घेऊया, फ्लोएम पॅरेंकायमा. ओके, फ्लोएम पॅरेंकायमा इज मेड अप ऑफ इलॉंगेटेड टेपरिंग cylindrical cells which have dense cytoplasm and nucleus. ह्याजवळ न्यूक्लियस प्रेझेंट असते. ओके, न्यूक्लियस. आणि हे ऑब्विसली बघा हिअर यू कॅन सी की elongated and tapering cylindrical cells. Okay, elongated and tapering cylindrical cells, dense cytoplasm and nucleus. The cell wall is composed of cellulose. Again cell wall कशी असते, कंपोज झालेलं असतं cellulose. Okay, cellulose and has pits through which plasmodes. इथं जे असतं ना, इथं पिट्स प्रेझेंट असतात. ओके, म्हणजे प्लाझ्मोडेस मेटल कनेक्शनसाठी इथं काय प्रेझेंट असतात, पिट्स आर प्रेझेंट. ओके, पिट्स कशासाठी, प्लाझ्मोडेस मेटल कनेक्शनसाठी. ओके, एक्झिस्ट बिटवीन द सेल्स. द फ्लोएम पॅरेंकायमा स्टोर्स फूड मटेरियल अँड सबस्टन्सेस लाईक रेझिन्स लेटेक्स आणि येस. काय स्टोर करते, स्टोर रेझिन्स लॅटेक्स, रेझिन्स लॅटेक्स आणि म्युसिलेज, MUCILA, रेझिन्स लॅटेक्स आणि म्युसिलेज. राईट, फ्लोएम पॅरेंकायमामधलं काय होतं, इलॉंगेटेड हे वगैरे असतं. हे लक्षात ही डायग्राम लक्षात ठेवायची. ओके,
न्यूक्लियस प्रेझेंट असते आणि डेन्स सायटोप्लाझम प्रेझेंट असते, राईट. तर ते सेल वॉल कसे असतात, दॅट इज सेल्युलोज. ओके, सेल्युलोजपासून बनलेले असते सेल वॉल. आणि ह्याच्यात पिट्स कशासाठी प्रेझेंट असतात, दॅट इज प्लाझ्मोडेस्माटल कनेक्शनसाठी पिट्स प्रेझेंट असतात. आणि काय स्टोअर करते, रेझिन्स, लॅटेक्स आणि म्युसिलेज. ओके, झालं पॅरेंकायमा. पॅरेंकायमा नंतर काय होतं, दॅट इज द फायबर्स. ओके, पॅरेंकायमा फायबर्स. ओके, फायबर्स कुठं आहेत, हां राईट. फायबर्स, ह्यात फायबर्स कसे असतात, दॅट इज बास्ट फायबर्स. फ्लोएममधले फायबर्स कसे असतात, फ्लोएम फायबर्स, दॅट इज बास्ट फायबर्स. बास्ट फायबर्स किंवा त्यांना आणखी एक नाव काय म्हटलं तर बास्ट फायबर्स. ओके, आर मेड अप ऑफ स्क्लेरेन्कायमॅटस सेल्स. येस, कशाहून म्हणलं असतात, स्क्लेरेन्कायमॅटस सेल्स. स्क्लेरेन्कायमॅटस सेल्स. स्क्लेरेन्कायमॅटस सेल्स. आता बघितलेलं ना आपण, पॅरेन्कायमा, कोलेन्कायमा, स्क्लेरेन्कायमा, राईट. मग स्क्लेरेन्कायमा म्हणलं फायबर्स कशामध्ये येणार, ऑब्वियसली स्क्लेरेन्कायमामध्ये येणार, ऑब्वियसली स्क्लेरेन्कायमॅटस सेल्स. दॅट्स ऑल. These are generally absent in primary phloem. Yes, absent in primary phloem but are found in secondary phloem. Secondary phloem मध्ये प्रेझेंट असतात. ओके, प्रायमरी फ्लोएम ॲबसेंट, प्रायम फ्लोएममध्ये ॲबसेंट असतात, सेकंडरी फ्लोएममध्ये प्रेझेंट असतात. ओके, राईट. These are much elongated, unbranched and have unbranched and have pointed needle like apices. म्हणजे कसं असतं माहिती का, असं असतं थोडंसं जास्तीच असं एकदम पॉइंटेड असतं. ओके, असं एकदम पॉइंटेड. ओके, असं एकदम पॉइंटेड, राईट. एकदम पॉइंटेड. अनब्रँच्ड असणार एकदम. परत त्यानंतर एलॉंगेटेड हॅव पॉइंटेड अपायसेस. द सेल वॉल ऑफ फ्लोएम फायबर इज क्वाईट थिक. एकदम थिक असणार, क्वाईट थिक. ॲट मॅच्युरिटी दीज फायबर्स लूज देअर प्रोटोप्लाझम अँड बिकम डेड. येस, पहिल्यांदा काय म्हणतात, फ्लोएम फायबर येस ॲट मॅच्युरिटी लूज देअर प्रोटोप्लास्ट अँड बिकम डेड. मॅच्युअर झाल्यानंतर डेड होतात. ओके, मॅच्युअरला डेड, मॅच्युअर झाल्यानंतर डेड होतात. फ्लोएम फायबर्स ऑफ ज्यूट, फ्लॅक्स अँड हेम्प आर यूज्ड कमर्शियली. येस, ह्याचे जे कशाचे, फ्लोएम फायबर्स ऑफ कशाचे, ज्यूट, फ्लॅक्स, FLAX, ज्यूट, फ्लॅक्स अँड हेम्प कमर्शियली. ओके, यूज्ड कमर्शियली. द फर्स्ट फॉर्म, येस ऑब्वियसली फर्स्ट फॉर्म ज्याला प्रोटोफ्लोएम म्हणतात. आणि नंतर जो फॉर्म होतो दॅट इज मेटाफ्लोएम. पहिलं पण दॅट इज बिगर सीव ट्यूब्स. येस, दॅट इज इम्पॉर्टंट. बिगर को पहिला काय असतं, पहिला थोडं स्मॉल असतो आणि नंतर जो फॉर्म दॅट इज बिगर असतो. ओके, दॅट्स ऑल. फायबरबद्दल काय करतं, एक तर ह्याला बास्ट फायबर म्हणतात. आणि हे फायबर्स म्हणजे स्क्लेरेन्कायमॅटस सेल्सपासून प्रेझेंट असतो, म्हणजे बनलेला असतो. आणि ऑब्वियसली सेकंडरी फ्लोएममध्ये प्रेझेंट असतो, प्रायमरी फ्लोएममध्ये ॲबसेंट असतो. आणि हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं, बस एवढं लक्षात ठेव. आणि ज्यूट, फ्लॅक्स आणि हेम्पची जे फ्लोएम फायबर असतात ना, हे ती कमर्शियल यूज केले जातात. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर काय काय बघितलं आपण पहिल्या स्टार्टिंगला, पॅरेन्कायमा, फायबर्स, देन सीव ट्यूब एलिमेंट्स. आता सीव ट्यूब एलिमेंट्स, सीव ट्यूब एलिमेंट्स कसे होते, राईट. दीज आर द सीव ट्यूब एलिमेंट्स. ओके, ठीक आहे. आता सीव ट्यूब एलिमेंट्स, सीव ट्यूब एलिमेंट्स. आता सीव ट्यूब एलिमेंट्स कुठे आहेत बघूया. सीव ट्यूब एलिमेंट्स आर ऑल्सो लॉंग ट्यूब like cells, right, arranged longitudinally and associated with the companion cells. Yes, हे जे आहे ना कंपॅनियन सेल्स सोबत असोशिएट झालेले असतात. ओके, ते समजेल तुम्हाला. असोशिएटेड विथ कंपॅनियन सेल्स. ओके, असोशिएटेड विथ companion cells. Their end walls are perforated in a sieve like manner to form the sieve plates. Yes,
हे जे एंड ही जे असतात ना यार यू कॅन सी हे जे येस ऑब्वियसली राईट हिअर यू कॅन सी हे जे काय म्हणतात एंड वॉल्स आर परफोरेटेड इन sieve like manner to form the sieve plates. A mature sieve element possesses a peripheral cytoplasm, a large vacuole but lacks a nucleus. काय म्हणतं इथं न्यूक्लियस इज ॲबसेंट. न्यूक्लियस ॲबसेंट असते. न्यूक्लियस ॲबसेंट आहे म्हणजे ह्याचं कोणतरी फंक्शन करायला पाहिजे ना, राईट. ह्याचं फंक्शन कोण करतं आहे, ह्याचं काय म्हणतात कंपॅनियन सेलचं जो न्यूक्लियस असतो ना तो ह्याच्यावरती लक्ष ठेवतो आहे. ओके, म्हणजे ह्याचं फंक्शन ते आहे ते कंपॅनियन सेलचा न्यूक्लियस करतो आहे ऑब्वियसली राईट. लॅक्स अ न्यूक्लियस. द फंक्शन ऑफ sieve ट्यूब्स आर कंट्रोल्ड बाय द न्यूक्लियस ऑफ कंपॅनियन सेल्स. ओके डन. ह्याचं फंक्शन बाय कंपॅनियन सेल्स न्यूक्लियस. ओके डन. त्यानंतर आत्ता बघूया आपण कंपॅनियन सेल्स. ओके कंपॅनियन सेल्स. वेट नवीन स्लाइड घेऊया आपण. डोंट वरी कन्फ्यूज होऊ नका, पण आणखी मस्त 2-3 वेळा रिवाईज करूया. पण असं म्हणजे काय म्हणतात बस जस्ट एकदा लेक्चर येऊन अटेंड करायचं. लेक्चरच्या शेवटपर्यंत आय गॅरंटी तुम्हाला पूर्ण टॉपिक पाठवून जाईल. ओके, जिसको भरोसा है वो बैठेगा, जिसको नहीं है यू कैन गो, यू हैव चॉइस. कंपॅनियन सेल्स आर स्पेशलाइज्ड parenchymatous cells. Yes, parenchymatous cells. Okay, parenchymatous cells which are closely associated with sieve tube elements. Okay, the sieve tubes elements and companion cells are connected by pit fields. ह्याच्यामध्ये काय असते pit fields. Okay, present between their common longitudinal lines. The companion cells helps maintaining pressure gradient in the sieve tubes. Pressure gradient in sieve tubes. ओके, sieve tubes जे असतात ना sieve tubes मध्ये प्रेशर ग्रेडियंट मेंटेन करते. ओके, लेट्स रिवाइज. आय नो कन्फ्यूज झाला असेल. ओके, काय होतं बघा, डोंट गेट पॅनिक. ओके, फ्लोएममध्ये काय होतं, ओके कॉम्प्लेक्समध्ये काय बोलून झायलम आणि फ्लोएम बघत होतो. ओके, आता त्यातलं फ्लोएममध्ये काय होतं, फ्लोएम तर आहे ती फूड आहे ती कंडक्शन ऑफ फूड. मग फूड कुठं तयार होते, ऑब्वियसली ल्यूजमध्ये तयार होते राईट. मग ल्यूजपासून ते फूड अदर पार्ट्सला नेलं पाहिजे, हे जे फंक्शन आहे. ओके, मग हे फ्लोएम काम करते. हे जे काय म्हणते 4 पार्ट आहेत, दॅट इज फ्लोएम पॅरेंकायमा राईट, फ्लोएम पॅरेंकायमा, फ्लोएम फायबर्स, आणि sieve ट्यूब्स आणि कंपॅनियन सेल्स. ओके, ह्याचे 4 पार्ट्स आहेत. ओके, आता पहिल्यांदा काय पॅरेंकायमानुसार बघूया. फ्लोएम पॅरेंकायमा हे लक्षात ठेव, ही डायग्राम लक्षात ठेव. दिस इज फ्लोएम पॅरेंकायमा, दिस इज कंपॅनियन सेल्स, दिस इज sieve ट्यूब्स, आणि ह्याच्यामध्ये जे असतात ना दॅट इज पिट फील्ड्स प्रेझेंट असतात, आणि ह्याच्यावरती पिट्स प्रेझेंट. मग पहिल्या स्टार्टिंगला काय फ्लोएम पॅरेंकायमा काय म्हणते, फ्लोएम पॅरेंकायमामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. ऑब्वियसली आपल्याला काय दिसतं, न्यूक्लियस प्रेझेंट असतोय. परत ह्याच्यावरती पिट्स प्रेझेंट असतात. पिट्स कशासाठी प्रेझेंट असतात, प्लाझ्मोडेस्टिनेशन कनेक्शनसाठी प्रेझेंट असतात. आता मी सेल वॉल कशामधून बनलं, ऑब्वियसली सेल्युलोजपासून बनलेलं असतं. परत हे काय करतं आहे, हे आणखी एक ॲडिशनल म्हणजे रेझिन्स लॅटेक्स आणि म्युसिलेजचं स्टोअर करते. ओके डन. हे झालं. काय होतं सगळं इथंच दिसतंय. न्यूक्लियस प्रेझेंट असतोय, परत पिट्स प्रेझेंट असतात कशासाठी, प्लाझ्मोडेस्टिनेशन कनेक्शनसाठी, आणि सेल वॉल कशापासून सेल्युलोजपासून बनलेलं असतं. आणि ह्याच्यामध्ये रेझिन्स आता हिअर यू कॅन सी येस स्टोर्स फूड मटेरियल अँड अदर सबस्टन्सेस लाईक रेझिन्स लॅटेक्स आणि म्युसिलेज. ओके, फ्लोएम पॅरेंकायमा कंप्लीट. त्यानंतर काय होतं, फ्लोएम फायबरचं काहीच नाही. फायबर यातले मोस्टली फायबर्स काय बास्ट फायबर्स. ओके, बास्ट फायबर. मग बास्ट फायबर्स म्हटल्यावर ते फायबर्स कशामध्ये हे केलेलं आपण, दॅट इज स्क्लेरेंकायमा. मग ऑब्वियसली स्क्लेरेंकायमाटस सेल्सपासून बनणार. ओके, आणि हे सेकंडरी फ्लोएममध्ये प्रेझेंट असणार, प्रायमरी फ्लोएममध्ये ॲबसेंट असणार. आणि मॅच्युअर झालं की
डेड होते. ओके, आणि हे जे काय हे जे काय म्हणतात फ्लोएम फायबर्स ऑफ ज्यूट, फ्लॅक्स आणि हेम्पचे असतात ना, कमर्शियली यूज केले जातात. ओके, काय काय होतं फ्लोएम फायबर, म्हणजे ह्याची ही डायग्राम परत लक्षात ठेवायची. बास्ट फायबर म्हटल्यावर ऑब्विसली काय स्क्लेरिंग गायमेट असणार. ओके, सेकंडरी फ्लोएममध्ये प्रेझेंट असणार, प्रायमरी फ्लोएममध्ये ॲबसेंट असणार आणि मॅच्युअर झाली की डेड होते. राईट, आणि ज्यूट फ्लॅक्स हेमचे कमर्शियली यूज केले जातात. बस, बास्ट फायबर्स स्क्लेरिंग गायमेट असेल, सेकंडरीमध्ये प्रेझेंट असणार, प्रायमरीमध्ये ॲबसेंट, मॅच्युअर झाले की डेड होते, आणि ज्यूट फ्लॅक्स आणि हेम्पचे कमर्शियली यूज केले जातात. ओके, आणि ही डायग्राम लक्षात ठेवायची. डायग्राम ह्यात काय मग थिक असणार वगैरे हेच, आणि इलॉंगेटेड टेपरिंग एंड्स असणार हे असलं लक्षात ठेवायचं. त्यानंतर काय होतं आपलं काय आलं सीव ट्यूब एलिमेंट्स. ओके, सीव ट्यूब कसं होतं आता येतं परत सीव ट्यूबचं. ओके, सीव ट्यूब असोसिएटेड विथ ऑब्वियसली कंपॅनियन सेल्स, कारण ह्याजवळ न्यूक्लियस आपल्याला तिथं नाही दिसत, न्यूक्लियस ॲबसेंट असतो, आणि फंक्शन्स कंट्रोल्ड बाय कंपॅनियन सेलचा जो न्यूक्लियस असतो ना त्याचे फंक्शन कंट्रोल करते. दॅट्स ऑल. आणि त्यानंतर कंपॅनियन सेल्स कसे असतात, पॅरेंकायमॅटस सेल्स, आणि ह्या दोन्हीच्या काय म्हणतात कंपॅनियन सेल आणि सीव एलिमेंट जे होतं ना ह्याच्यामध्ये एक पिट फील्ड्स प्रेझेंट असतात, ह्याच्या कनेक्शनसाठी पिट फील्ड्स प्रेझेंट, आणि ह्याच्यामधलं जे प्रेशर ग्रेडियंट आहे ना ती कंपॅनियन सेल्स मेंटेन करतात. ओके, थिंक क्लिअर. काय काय होतं पहिल्या स्टार्टिंगला बाहेर साईडला सगळ्यात बाहेर साईडला, आणि इथंच आपण एक फायबर पण काढून घ्या. ओके, म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला काय पॅरेंकायमध्ये काय काय दिसते, न्यूक्लियस प्रेझेंट आहे, परत सेलवॉल कसे सेल्युलोजपासून बनलेलं असतात, पिट्स प्रेझेंट असतात, आणि आणखी काय दिसतं एवढंच दिसतं आपल्याला, बस संपलं. आणि हे आणखी एक पॉईंट म्हणजे रेझिन्स म्युसिलेज आणि लॅटेक्सचं स्टोरेज करते. ओके, हे ह्याचं पॅरेंकायमा झालं. त्यानंतर फायबर्स कसे असतात, बास्ट फायबर्स प्रेझेंट असतात, परत सेकंडरी फ्लोएममध्ये प्रेझेंट असतात, आणि डेड झाली की मॅच्युअर झाली की डेड होतात. आणि आणखी म्हणलं तर यात काय होतं स्क्लेरिंग कायमॅटस, कारण फायबर्स आहे त्यामुळं स्क्लेरिंग कायमॅटस असणार. राईट, दॅट्स ऑल. आता हे झालं फायबर्स नंतर काय आलं सीव ट्यूब कशा असतात, हे ऑब्वियसली न्यूक्लियस ॲबसेंट असते ह्याच्यामध्ये, आणि ह्याचं सगळं फंक्शन कोण कंट्रोल करणार, दॅट इज कंपॅनियन सेलचा न्यूक्लियस कंट्रोल करणार. दॅट्स ऑल. म्हणजे ह्याचे फंक्शन्स आर सगळे कंट्रोल बाय कंपॅनियन सेल न्यूक्लियस. आता कंपॅनियन सेल काय असते, ह्याचं काय म्हणतात ह्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असते, आणि ह्याचं जे काय म्हणतात प्रेशर ग्रेडियंट असेल किंवा ह्याचे फंक्शन सगळे जे असतात ते कंट्रोल्ड बाय कंपॅनियन सेल न्यूक्लियस. डन. डोंट गेट कन्फ्यूज. काय काय होतं फ्लोएममध्ये 4 पार्ट आहेत, लक्षात ठेवा. फ्लोएममध्ये 4 पार्ट आहेत. ओके, एकतर पहिली स्टार्ट म्हणजे फ्लोएम पॅरेंकायमा म्हणजे हे डायग्राम लक्षात ठेवायची. हे डायग्राम कम्प्लिटली हे डायग्राम पहिल्या स्टार्टिंगला लक्षात माझ्याबरोबर लक्षात ठेवा. सगळ्यात बाहेर काय होतं असं डायग्राम होतं. राईट, सगळ्यात बाहेर साईडला काय होतं फ्लोएम पॅरेंकायमा न्यूक्लियस प्रेझेंट होता, परत सेल्युलोजपासून बनलेली होती, परत पिट्स प्रेझेंट होत्या, आणि त्याखाली काय दॅट इज द रेझिन्स म्युसिलेज आणि लॅटेक्सचं स्टोरेज करतं, दॅट इज पॅरेंकायमा झालं. त्यानंतर पॅरेंकायमानंतर लगेच फायबर काय होतं बास्ट फायबर सेकंडरीमध्ये प्रेझेंट असणार, आणि फायबर असल्यामुळं स्क्लेरिंग कायमॅटस सेल्सपासून बनलेलं असणार. आणि काय होतं आणखी एक म्हणजे मॅच्युअर झाले की डेड होणार, बस. आणि ह्याचे जे काय म्हणतात फ्लोएम फायबर्स ऑफ ज्यूट फ्लॅक्स आणि हेम्पचे जे आहे ना कमर्शियल यूज केले जाते, हे तुम्हाला लक्षातच राहते. ओके, हे झालं. त्यानंतर काय होतं सीव ट्यूब्स म्हणजे ह्याच्यामध्ये न्यूक्लियस ॲबसेंट असल्यामुळे ह्याचं सगळे फंक्शन्स किंवा ह्याचं काय जे असेल सगळे मॅनेज कोण करणार, कंपॅनियन सेलचा न्यूक्लियस काय करतो, कंपॅनियन सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो, आणि कंपॅनियन सेलचं न्यूक्लियस आहे ते ह्याचे सगळे फंक्शन किंवा प्रेशर ग्रेडियंट सगळं मेंटेन करते. ओके, होप एव्हरीथिंग इज क्लिअर. लास्ट टाइम वी आर रिवायझिंग. पहिल्या स्टार्टिंगला काय होतं फ्लोएम काय करते पुढचं कंडक्शन करते, दॅट इज लिव्ज टू अदर ट्री पार्ट्स म्हणजे प्लांटच्या पार्ट्सकडं. ओके, त्यामध्ये पहिल्यांदा 4 पार्ट आहे, दॅट इज फ्लोएम पॅरेंकायमा म्हणजे ही डायग्राम होती. त्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट होता, परत सेलवॉल एकाच्या सेल्युलोजपासून बनलेलं असणार, परत पिट्स प्रेझेंट असणार तिथंच, ते कशासाठी प्लाझ्मोडेस मॉडेल कनेक्शनसाठी. ओके, परत त्यानंतर काय होतं पॅरेंकायमा नंतर काय होतं फायबर्सचं माहिती जातं सगळ्याला. बास्ट फायबर प्रेझेंट असणार, स्क्लेरिंग कायमॅटस सेल्सपासून बनलेलं असणार, आणि थर्ड वन म्हणजे डेड झाले की मॅच्युअर होणार, आणि सेकंडरी फ्लोएममध्ये प्रेझेंट असणार, प्रायमरीमध्ये ॲबसेंट असणार, आणि ज्यूट फ्लॅक्स हेम्पची जी आहे ती कमर्शियल यूज केली जाते. राईट, आता हे झालं हे काय म्हणतात पॅरेंकायमा झालं, फायबर झालं. त्यानंतर
सी ट्यूब्स काय होतं, ह्याचं ऑब्विसली ह्याच्यामध्ये न्यूक्लियस ॲबसेंट असतो, त्यामुळे हे जे सगळे फंक्शन्स वगैरे कंपॅनियन सेल्स हे करते. आणि कंपॅनियन सेल्स काय करते, कंपॅनियन सेल्स आर ह्याचं न्यूक्लियस हे जे सगळे फंक्शन्स कंट्रोल करतं आहे आणि ह्याच्यातलं प्रेशर ग्रेडियंट मेंटेन करतं आहे. होप एव्हरीथिंग इज क्लिअर. डन. आणि ह्या दोन्हीच्यामध्ये पिट फील्ड्स आर प्रेझेंट आणि हे पॅरेन्कायमेटस असते, इट्स नॅचरल associated with companion cells. I hope everything is clear आणि आता पार्ट देखील झाला असेल. थँक्यू सो मच. बाय बाय.